मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते मुंबई मेट्रो 3च्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन। नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पाही सुरू होणार। मुंबईकरांसह ठाणे, नाशिक, पुणेकरांना मोठा दिलासा। शरद पवार आणि पंतप्रधान मोदी आज एकाच मंचावर येणार। नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमाचं शरद पवार यांच्यासह दिबा पाटलांच्या मुलाला निमंत्रण। ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर आजपासून भारत दौऱ्यावर। पंतप्रधान मोदी आणि स्टारमर यांची मुंबईत व्यापारावर चर्चा होणार। काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात, त्याची किंमत पक्षाला मोजावी लागते। राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीत अजित पवारांची भुजबळांसमोरच नाराजी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीबाबत स्थानिक स्तरावर निर्णय घ्या। राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत अजित पवारांचा सूर। शिवसेना चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी होणार। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी निर्णय घेण्याची शक्यता, असीम सरोदेंचं वक्तव्य। कफ सिरपमुळे होणाऱ्या मुलांच्या मृत्यूचं सत्र सुरूच। मध्य प्रदेशातील आणखी 3 बालकांचा नागपुरात मृत्यू। मृत बालकांची संख्या 16 वर। कफ सिरप विक्रीसाठी आता डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक। कफ सिरपमुळे झालेल्या बालकांच्या मृत्यू प्रकरणानंतर प्रशासनाचे महत्त्वाचे निर्देश। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 31,628 कोटींचं पॅकेज। कोरडवाहूसाठी एकूण हेक्टरी 18,500 रुपये तर बागायती शेतकऱ्यांसाठी 32,500 रुपयांची घोषणा। 3 हेक्टरपर्यंत मदत केली जाणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। पिकं खरडलेली शेती, जनावरं, घरांसाठी वेगवेगळी मदत। प्रत्येक मृत दुधाळ जनावरामागे 37,500 रुपये तर ओढगाम करणाऱ्या जनावरामागे 32,000 रुपये मिळणार। कुक्कुटपालनाच्या नुकसानासाठी प्रति कोंबडी 100 रुपये दिले जाणार। सरकारकडून कर्जमाफीची अपेक्षा होती, मात्र पॅकेज घोषित करून शेतकऱ्यांची आत तोंडाला पानं फुसली। विजय वडेट्टीवार यांची टीका, तर कर्जमुक्तीच्या घोषणेशिवाय आंदोलन थांबवणार नाही, बच्चू कडूंचा निर्धार। ठाकरेंची शिवसेना आज राज्यव्यापी आंदोलन करणार। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याच्या मागणीसाठी आंदोलनाची हाक। मराठा कुणबी जीआरला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार। 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार, राज्य सरकारला मोठा दिलासा। ओबीसी संघटनांनी कोर्टात 3 याचिका केल्यात। आमची याचिका निकाली काढण्याऐवजी स्थगिती देण्यात आली। आता आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार, विजय वडेट्टीवारांची माहिती। आता मी दिल्लीला जाणार। ओबीसींना मिळालेल्या 1994 सालच्या आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार। जीआर विरोधात कोर्टात जाण्याच्या इशाऱ्यानंतर जरांगेंचा निर्धार। ओबीसी उमेदवारांना पाडण्याची भाषा जरांगे करत असतील तर आम्हालाही पक्ष बाजूला ठेवून लढावं लागेल, भुजबळ आक्रमक। 17 तारखेला बीडमध्ये ओबीसींची माहेलगार रॅली निघणार, भुजबळांची माहिती। कार अपघात प्रकरणात मी दोषी नाही, अपघात झाला त्यावेळेस मी कारमध्ये नव्हते, मला ट्रोल केलं जातंय, गौतमी पाटीलची प्रतिक्रिया। तर कार अपघात प्रकरणी गौतमीला क्लीन चिट, ड्रायव्हरवर गुन्हा दाखल। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय शिंदेवर गोळी झाडल्याचं मान्य। माजी न्यायमूर्ती दिलीप भोसलेंच्या चौकशी समितीकडून पोलिसांना क्लीन चिट, सूत्रांची माहिती। 24,000 कोटींच्या रेल्वे प्रकल्पाला केंद्राची मंजुरी। महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड राज्यातील विविध रेल्वे प्रकल्प मंजूर। एमपीएससीकडून आता मुलाखतीपूर्वीच उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार। खोट्या प्रमाणपत्रांचे प्रकार रोखण्यासाठी मोठा निर्णय। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारकडून 471 कोटी तर 83,000 कर्मचाऱ्यांचा सप्टेंबर महिन्यातील वेतनाचा प्रश्न सुटला। हेल्मेट सक्तीसह प्रखर एलईडी दिव्यांना प्रतिबंध। हेल्मेट सक्ती करा, प्रखर एलईडी लाईट्स बंद करा, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला अंमलबजावणीचे निर्देश। राजस्थानच्या जयपूर अजमेर हायवेवर 2 तासात 200 सिलेंडरचा स्फोट। केमिकलच्या टँकरची गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रकला धडक, दुर्घटनेत एकाचा मृत्यू। हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, 18 लोकांचा मृत्यू, 2 मुलांना वाचवण्यात यश। पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।